अरे तुला पेमेंटची पडली है, फीस तुला माणसाची पडली है। अरे तुम्हारे जैसे डॉक्टर लोगों की वजह से पूरा डॉक्टर इंडस्ट्री का नाम खराब है। क्या फोन करेगा तो हम लोग को हवा या रेंजची डॉक्टर म्हणून आम्ही त्याची इज्जत करतो। आता त्यांनी त्याची लायकी दाखवली ना, आता समोर आलं तर कानपट ठोकणार. समोर कानपट नाही तगडं सगळ्यात पहिला हे सगळे आमचे पदाधिकारी ना, हे आले यांना मान सन्मान मिळाला पाहिजे आणि यांचे काय विषय लक्षात ठेवा। त्याचं गरीब माणूस येतो, दोन्ही कमवा ना, जिथं कमवायचे तिथं कमवा। या बिलामध्ये त्याचं दुसरं जे स्टेजचं ऑपरेशन आहे ते बघतो ना काय करून करून बघतो नाही करून द्यायचं। आम्ही सांग याचा जो काय प्रश्न आहे त्यांचा पेशंट व्यवस्थित ठणठणीत करून घरी पाठवायचं। कारण आम्ही जनतेची सेवक आहोत, आमच्याकडे 4 लोक येणार। मला पण इथे येण्याची गरज नाही होती, तुम्ही फोन केला असता तर झाला होता, झाला असता रिझॉल्व। स्नेह जय महाराष्ट्र। आज दिनांक 19 जुलै 2025 आमचे सहकारी मित्र, आमचे शाखाध्यक्ष श्यामभाई दासरी यांच्या शाखेमध्ये एक सुराणा नामक हॉस्पिटलचा पेशंट आला। त्याचा विषय असा होता की त्याच्या हार्ट पेशंट आहे आणि हार्ट पेशंट त्याच्या हार्टमध्ये 2 ब्लॉकेज होते, एक 100% आणि एक 90%। असं असताना ही संकपाळ नामे माणसं त्या हॉस्पिटलमध्ये गेली उपचारासाठी। हॉस्पिटलवाल्यांनी यांची चौकशी केली, तुमच्याकडे काय आहे, 5 लाखाचा इन्शुरन्स आहे, ते इन्शुरन्स घेतलं आणि त्या इन्शुरन्स मधून एक ब्लॉकेज काढलं जे 100% होते आणि जे 90% होतं ते तसंच ठेवलं आणि त्यांना असं रिझन दिलं की तुमचे या इन्शुरन्स याच्यामध्ये 3.5 लाख रुपयाचं या 4 लाख रुपयाचे जे काही बिल झाले त्याच्यामुळे त्यांची लिमिट संपलेली आहे आणि उर्वरित 1 लाख रुपयाच्या बिलामध्ये तुमचं पुढचं ऑपरेशन होत नाही। जेव्हा हे इन्शुरन्स तुम्ही परत रिव्ह्यू कराल तेव्हा 6 महिन्यानंतर घेऊन या आणि मग तेव्हा आम्ही यांचं ऑपरेशन करू। निव्वळ पैशासाठी ही हॉस्पिटल्स लोकांची जीवाशी खेळतात। त्याच्यामुळे हे महाशय आमच्या शाखाध्यक्षाच्या शाखेमध्ये आले, त्यांना त्यांची जी काय व्यथा आहे ती सांगितली। शाखाध्यक्षांनी तात्काळ आम्हाला फोन केला, तिथे विनायक राऊत पोहोचले, मी आलो आणि आमचे सहकारी संतोष भाई आणि आमचे सर्व मनसैनिक त्या ठिकाणी पोहोचले। त्या हॉस्पिटलला जाब विचारला आमच्या मनसे स्टाईलमध्ये आणि त्यांची उर्वरित जो हॉस्पिटलची जी रक्कम होणारी होती, जी काही 3, 4, 5 लाख जो मनमारी कारभारी हा हे लोक बिल ठोकतात लोकांवरती, ती संपूर्ण रक्कम आम्ही आमच्या मनसेच्या माध्यमातून त्यांच्याकडून माफ करून घेतली। पुढचं जे काही बिल आहे ते हॉस्पिटल घेणार नाही त्यांच्याकडून असं त्यांनी लिखित दिलेलं आहे। त्याच्यामुळे जिथे जिथे मराठी माणसावर असं काही अत्याचार, मराठी माणूस नाही, जे आमच्यापर्यंत पोहोचतील त्यांना मनसे अशीच मदत करत राहील अशी ग्वाही देतो। सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय अमितसाहेब ठाकरे हे सर्व महाराष्ट्र जनतेला आणि तसं आमचं नाव आम्ही बाहेरच्या लोकांना मदत करत नाही असं आहे, पण आमच्याकडे जो कोणी येतो त्यांना आम्ही मदत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।